काश माझे डोळे कॅमेरा असते आणि मी तुम्हाला दाखवू शकलो असतो की जे मी बघतोय. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. डे 3 आणि आपण पोहोचून गेलेलो आहे आपल्या फायनल डेस्टिनेशनला, जे आहे फेरो आयलँड. आणि खूप प्रॉब्लेम आले, फ्लाईट कॅन्सल झाली, डिले झाली. आपण परत डेन्मार्कमधून निघालो होतो, परत डेन्मार्कला पण गेलो. भरपूर गोष्टी झाल्या, पण काल रात्री आम्ही फायनली इकडं 11 वाजता पोहोचलो. आणि रात्री तर थोडं थोडं दिसत होतं की कसं दिसतंय फेरो आयलँड, बट आज सकाळी उठल्यानंतर जे बाहेर दिसतंय ना, ते डायरेक्ट काय म्हणतो आपण, अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे विश्वास नाही बसत आहे की हे असं काहीतरी असू शकतं. एवढा सुंदर प्रदेश कसं काय असू शकतो यार. जाऊ द्या, दाखवतो तुम्हाला. पण एक सांगतो की आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं माझी जी होणारी मिसेस आहे नताशा, तर तिच्या आईचं हे गाव आहे, बरोबर. आणि या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांचा, म्हणजे तिच्या आईच्या मावशीचा वाढदिवस आहे. तर त्या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहे. आणि इथं आम्हाला एका त्यांच्या फॅमिलीने होस्ट केलेलं आहे. घर पण त्यांचं खूप मोठं आहे, अमेझिंग आहे. पण आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, आणि व्ह्यू इज अमेझिंग. बघा, हा त्यांच्या बाल्कनीमधून व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे यार, अमेझिंग. हे जे ना, हे फेरो आयलँड जो आहे ना, हा आयलँड 18 आयलँड आहेत वेगळे, बरोबर. आणि हे सगळीकडे असं दिसतं, एवढं सुंदर आहे. हे तर अजून जवळ जाऊन बघेल, इथं काही ठिकाणी असे वॉटरफॉल आहेत, एकदम सुंदर वॉटरफॉल आहेत. आणि हे दुःख आहे वरती बघा, खूप सुंदर आहे. आणि हा जो आहे अटलांटिक महासागर आहे. अटलांटिक महासागरामध्ये खूप मोठे मोठे व्हेल आहेत, शार्क आहेत, खूप जबरदस्त महासागर आहे. तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे होऊन गेलेला आहे, आणि ब्रेकफास्ट एकदम मस्त होता. फेरो आयलँडमध्ये आलेलो आहे. तर आता आम्ही काय करणार आहे, इथं एक्सप्लोअर करणार आहे. जेवढं होईल तेवढं पॉसिबल होईल माझ्याकडून, मी तेवढं तुम्हाला दाखवेल. आणि संध्याकाळी आमची इथं बर्थडे पार्टी आहे. बसल्या बसल्या मला असं वाटत होतं की मी एका, काय म्हणतो आपण, वॉलपेपर असेल किंवा पेंटिंग असेल किंवा पिक्चर असेल, फोटो पिक्चर, तिकडे बघतो असं वाटतंय. आम्ही आता जातोय गिफ्ट घेण्यासाठी, ज्या नताशाच्या आईच्या जे मावशी, त्यांचा वाढदिवस, त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी जातोय. आणि बघा, इथून खाली जाताना किती सुंदर यांचं घर आहे, काय जबरदस्त आहे यार हे. म्हणजे तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडणार आहे, मला माहिती आहे. बघून घ्या, एकदम सुंदर आहे यांचं घर. आणि एकदम काय म्हणतो आपण खानदेशी भाषेमध्ये, बल्ले खल्ले असतात ना, तसं आहे. चला निघू आता मग. हे जे नताशा तुम्हाला दाखवते ना, हा समुद्र आहे, अटलांटिक महासागर. आणि त्याच्यामध्ये ते फिशिंग नेट्स वगैरे लावलेलं आहे. म्हणजे काळा समुद्र आहे, एकदम काळा, खूप डीप समुद्र आहे. आणि जबरदस्त विषय डायरेक्ट इथं. आणि बघा तो माउंटेन किती जबरदस्त दिसतोय विथ द फॉग. इट्स सो ब्युटिफुल, जस्ट अमेझिंग. हा बघा, अजून हा माउंटेन किती जबरदस्त आहे. डोंगरामधून, इथून एक माउंटेनमधून, काय म्हणतो आपण, हे वॉटरफॉल आहेत प्रत्येक याच्यामधून. एकदम सुंदर व्ह्यू आहे यार. काश माझे डोळे कॅमेरा असते आणि मी तुम्हाला दाखवू शकलो असतो की जे मी बघतोय, नाही का. पण मी तर म्हणतो, जर पॉसिबल झालं तर नक्की फेरो आयलँडला तुम्ही व्हिजिट करा, खूप जबरदस्त आहे. म्हणजे असं झालं आहे की तुम्हाला कुठला व्ह्यू दाखवून कुठला नाही, असं झालं नाही का. पूर्ण बघा काय व्ह्यू आहे यार, म्हणजे काय दाखवा आणि काय नाही, असं झालं. ठीक आहे, जे जे दिसतंय मला चांगलं मी तो फिल्म करतोय, आणि फक्त तुम्ही आनंद घ्या व्हिडिओ. आम्ही आलेलो आता सुपर मार्केटमध्ये, फेरोईज सुपर मार्केट. आणि किमती वगैरे मजबूत आहे तिथं, महाग आहे खूप. पण नताशाची आई म्हणे इथून काहीतरी आपण कॅन्डीज वगैरे घेऊन जाऊ, तर त्याच्यासाठी ते आलेले आहेत. आणि कॅन्डीज वगैरे घेतल्या गेल्या की मग आम्ही निघू पुढच्या शॉपिंगला. जी हवा आहे इतकी लाईट आहे, इतकी शुद्ध आहे ना, की काय सांगू. म्हणजे अजून दाखवेल मी बरोबर तुम्हाला, पण खूप जबरदस्त लाईट एअर आहे. आणि हां, जे पाणी ना इथलं पिण्याचं पाणी, जे आम्ही टॅप वॉटरमध्ये पाणी पितो ना, जो विराट कोहली जे पाणी पितो ना, कुठल्या देशामधून मागवतो ना, त्याच्यापेक्षा पण नेक्स्ट लेवलचं क्वालिटीचं पाणी इथं नळांमध्ये येतं फेरो आयलँडचे. आणि तुम्हाला दिसेल ते अजून मी दाखवतो एक पार्ट सगळ्या व्हिडिओमध्ये. खूप जबरदस्त आणि खूप खतरनाक देश आहे. आणि इथं फक्त 57,000 लोक राहतात, 57,000 पीपल, 56-57,000. आणि 70,000 इथं शिप्स आहेत. शिप म्हणजे मेंढ्या, म्हणजे माणसांपेक्षा मेंढ्या या देशामध्ये जास्त आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं, लॅम्ब म्हणजे मेंढ्या खूप जास्त आहेत, बरोबर. तर त्या हिशोबाने
इथं लॅम्ब मेंढ्यांपासून बनलेलं मीठ आहे एक प्रकारचं लॅम्ब मीट स्लाइस व्हॉट यू कॉल इन इंग्लिश This one doesn't have English. It's like it's called या पॉलेक सो ब्रेडवरती ठेवून खाण्याचे आयटम येतो हे बघा मेंढीचं मटण आहे सगळं लॅम्ब हे सगळं लॅम्ब आहे पण लॅम्ब आहे हे बघा ज्या पाण्याबद्दल मी बोलत होतो ना हे बघा आता हे ॲक्वा हे पाणी असेल बरोबर किंवा हे पाणी असेल माउंट किंग हे विराट कोहली वगैरे एवढं हे जे मोठे मोठे सुपरस्टार आहे जे पाणी पितात ना हे तेच पाणी आहे आणि हेच पाणी आमच्या इथं टॅप वॉटर म्हणजे इथं फेरो आयलंडमध्ये टॅप वॉटरमध्ये नळामध्ये नगरपालिकेचा नळ असतो ना त्या नळामध्ये जे पाणी येतं ते पाणी इक्विव्हॅलंट टू जे आपले मोठे स्टार जे पितात त्या पाण्याच्या इक्विव्हॅलंट आहे म्हणजे अजून काय सांगायचं नताशा म्हणे मी टच करते म्हणे नताशाला टच करायचं आहे दगड व्हॉट यू थिंक I just want to feel. Oh look! Oh, it came out. व्हॉट इज दिस This is dried whale meat, ड्राय वेल मीट and this is the fat layer अँड of the, फॅट लेअर ऑफ and that's salted. Also the. ऑल्सो द वेल मासाचे पार्ट आहेत बघा हे तुकडे किती खतरनाक आहेत इकडे हे लोक ते इट्स क्वाईट कॉमन हिअर राईट Yeah. या व्हेरी कॉमन इन फेरो आयलँड When there is whale, या वन द इज वेल sometimes it can go years before it comes. वाव भरपूर वर्ष पण लागून जातात वेल येण्यासाठी या पाण्यामध्ये इथे दिसतं तुम्हाला असं तर ते हे वेलचं मीठ आहे ही वेल आहे आणि वेलचं मीठ कटिंग होतं इथं थिन स्लाइसेस वेल मासा जो म्हणतो आपण देव मासा त्याची कटिंग आहे बघू शकता तुम्ही इंटरेस्टिंग पार्टीला आलेलो आम्ही इथं बर्थडे पार्टी आहे वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आलेलो आहे बघा आणि इथं रसले सगळं कटिंग करून स्मॉल पीसेस फिश कटिंग So potato and then this. Make it like Sandwich. like a sandwich, yeah. Batata, whale, Whale meat, and then blubber. blubber. Kan jeg det? Sandwich. बघू आता कसं लागतं Is it better like that? with potato is better. We always eat it with like that way. Yeah, with potato is better. You would like another piece? Minst kan have bröd. नाही दिलं Yeah. सूप ट्राय करू आता ट्राय करू बघू कसं लागतं पार्टीमध्ये आलेलो आहे लेट्स ट्राय दिस जसं तुम्ही बघितलं इथं पार्टीसाठी आम्ही आलेलो आहे म्हणजे वाढदिवसासाठी आलेलो आहे आणि दुपारचा टाईम झालेला आहे इथं आता काहीतरी 1:30-2 वाजलेले आहेत आणि त्यांनी बोलवलेलं होतं आणि सूप वगैरे बनवलं होतं त्यांनी जसं तुम्ही बघितलं मी ते वेल देव मासाचं ट्राय केला कसा लागतो वगैरे त्याच्यानंतर सूप पण होतं ट्राय केलं आणि मी सगळंच तुम्हाला दाखवू नाही शकत आतमधलं कारण समजू शकता तुम्ही बरोबर दुसऱ्या देशातले लोक आहे त्यांना कसं वाटेल काही नाही पण एक गोष्ट सांगतो आतमध्ये 12-13 लोक बसलेत पण एवढे गोड लोक आहे खूप जबरदस्त आणि काय सांगू यार एकदम ब्युटिफुल देश आहे एकदम ब्युटिफुल आता मी जी हवा घेतो आहे ना एकदम थंडगार हवा आहे सुंदर बघू शकता तुम्ही व्ह्यू माउंटेन व्ह्यू आहे बरोबर घर आहे सुंदर आणि इथलं जे जीवन आहे ना लोकांचं एकदम शांततेचं जीवन आहे सगळं काही एकदम स्लो चालतं एकदम शांत हळूहळू आणि लोकांना घाई नाही जास्त लोक एकदम गोड आहेत आनंदाने बोलतात नाही का म्हणजे जीवनच वेगळं आहे यार इथं आणि मी तर म्हणतो ना शक्य तुमचं झालं तुम्हाला शक्य झालं तर नक्की या देशामध्ये आणि ट्राय करा तर मंडळी आता आम्ही जातो आहे फुटबॉल बघायला इथं ज्यांची इथं आम्ही राहतो आहे ना तो मुलगा हा बघा हा टिंगू तर याचा एक फुटबॉलचा गेम आहे तो फुटबॉल बघायला आम्ही जातो आहे तुम्ही बघू शकता आता मी
कपडे वगैरे चेंज केलेले, आपण व्यवस्थित कपडे घातलेले आहेत आता, व्यवस्थित म्हणजे शर्ट वगैरे, शर्ट जीन्स, कारण तुम्हाला माहिती आहे तिकडं वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि दुपारी जेवण वगैरे आपलं तिथं झालं होतं. मग फुटबॉलचा गेम पण बघायला गेलो मी लहान पोरांचा, ते काय फिल्म वगैरे केलं नाही, आपलं अलाउड नव्हतं तिथं, त्यामुळे ठीक आहे. बाकी व्ह्यू तर दिसतोच आहे तुम्हाला मागे जबरदस्त, बरोबर. तर मी आता आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. जेवढं पॉसिबल आहे सगळं मी दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा दिवस अजून इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याचा दिवस आपला स्पेशल गोष्टी बघण्यामध्ये, म्हणजे निसर्ग बघण्यासाठी आपण स्पेंड करू आणि वेगळे ठिकाणं आपण एक्सप्लोअर करू. तर हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये सांगा कुठला पार्ट आवडला, काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल ते पण सांगा. आणि तोपर्यंत काळजी घ्या आणि पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.